प्रभू सर्वांना आशीर्वादित करो. खूप समय काय होतं, परमेश्वर आपल्या सोबत बोलतो, पण आपण ऐकत नाही. आपण आनाकानी करतोय. परमेश्वर त्याचा आवाज आपल्याला देतो, पण आपण ऐकत नाही. आणि इथं आपण पाहू शकतो गिदियोन त्याची वार्ता परमेश्वरासोबत झाली आणि त्याच्यानंतर गिदियोन बोलत आहे, की "तूच माझ्यासोबत बोलत आहे याची चिन्ह दाखव." अरे, तू समोर बसलेला आहे. तू त्याची वाणी ऐकत आहे. त्याचा वाणी तुझ्या कानात पडत आहे आणि तरी सुद्धा तू बोलते, की तूच बोलत आहे, तर मला चिन्ह दाखव. खूप समय आपण त्याला ओळखत नाही, समजत नाही, जाणत नाही, स्वीकार करत नाही. परंतु परमेश्वरची इच्छा आम्हासाठी हेच आहे, की आपण परमेश्वरची वाणी ऐकलं पाहिजे, समजलं पाहिजे. परमेश्वर बोलतो, पण आपण ऐकलं पाहिजे. आपल्याला खूप समय, खूप पुष्कळ लोकं बोलतात, परमेश्वर माझ्याशी बोलत नाही. परमेश्वर बोलत नाही असं होणार का? खरं आहे का? असं कसं होणार? एक आई-वडील असून आपण आपल्या मुलांसोबत बोलतोय. आपल्या मुलांना आपण मार्गदर्शन दाखवितोय. आपण सोडून देत नाही. तर कसं काय परमेश्वर सोडणार? प्रभूचं वचन आहे, मत्ती रचित सुवार्ता 7वा अध्याय 11वं वचन. आणि मासा मागितला तर त्याला साप देईल का? असा तुम्हामध्ये कोण मनुष्य आहे? यास्तव तुम्ही वाईट असतात आपल्या मुलास चांगल्या देणग्या देण्याचे समजतात, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेष करून चांगल्या देणग्या देईल. तुम्ही वाईट असून चांगल्या देण्याची तुम्हाला काय होतं? देणग्या समजतं. देवाला नाही तर समजणार का? स्वर्गातील पित्या म्हणजे देवाला समजणार. देवाला कळतं. तो बोलतो, "मी तुझा कानी बोलणार, की उजवीकडे वळ, डावीकडे वळ, सरळ जा. मी तुला सोडणार नाही." असं अद्भुत परमेश्वर आपल्याला भेटलेला आहे. आपण धन्य लोक आहे, माहित आहे का? पण आपण खूप लक्ष द्यायला पाहिजे. माझी मुलगी इतकं लांब गेली. ती बोलती, "पप्पा मी मोठी झाली." मी बोलत राहतो, बोलत राहतो, बोलत राहतो. माझी सोडून टाका. माझी आई वारली आणि तीही बोलत होती, बोलत होती, बोलत होती, बोलत होती. आता मी एक आईला बघितलं तर ती आई शिव्या देती. पण ती आई पण बोलत राहणार. शिव्या देणारी आई जर शिकू शकती, तर हा परमेश्वर शिव्या देत नाही. जर हा परमेश्वर शिव्या देत नाही, तर किती पटीने हा परमेश्वर आपल्याला मदत करणार. किती मोठ्या रीतीने परमेश्वर आपल्याला सहाय्य करणार आणि आपल्याशी बोलणार आहे ना. त्याचा एक शब्द आपल्यासाठी बस. एक शब्द. नाही का? खूप समय आपल्याला असं वाटत नाही का? प्रभू तुझा एक शब्द पडला ना माझ्या कानी खूप झालं. पण प्रकटीकरण 3रा अध्याय 20वं वचन बोलत आहे, "अशी उभा आहे आणि ठोकीत आहे." तुझा नसा-नसामध्ये, तुझ्या कानमध्ये, तुझं अंतःकरणामध्ये प्रत्येक ठिकाणी परमेश्वर ठोकीत आहे. तू ऐकतो का? तू जाणतो का? तू चाचपून पाहतो का? लुकाची वर्तमान 12 आणि 13. अंडे मागितलं तर घालून विंचू देईल का? आणि आपण वाईट असून आपल्याला कळतं काय द्यायचं चांगलं. त्याला कळत नाही का? आपल्या परमेश्वर जिवंत आहे. आपल्याला ज्यांनी डोळे दिले त्याला आहे डोळे. ज्यांनी तोंड दिलं त्याला तोंड आहे. ज्यांनी आपल्याला कान दिला त्याला कान आहे. त्यांनी आपल्याला त्याच सारखं बनवलं. तो आपल्या सोबत आहे. आपल्याला तो कधी सोडणार नाही आणि कधी टाकणार नाही. त्या प्रभूकडे बघू आपण. तुम्ही विंचू देणार का? अरे कसं देणार? तर 73, 74 वर्षाची वयाची मुली आहे आणि त्यांनाही त्यांची आई वाईट नाही देणार. त्यांची आईचं अंतःकरण असं आहे, लेकरांसाठी काहीतरी ठेवायचं. तर आपण एक मरणारे मनुष्य असून, पापी मनुष्य असून वाईट. येशू ख्रिस्त बोलतोय तुम्ही वाईट आहे म्हणजे वाईट आहे. नक्कीच वाईट आहे. आपल्यामध्ये काहीच चांगलं म्हणजे चांगल्यापेक्षा चांगला आई किंवा वडील तो वाईट आहे. उत्तमपेक्षा उत्तम वडील जर वाईट असून चांगलं देण्याचं कळतं, तर आपला परमेश्वर पवित्र आहे, श्रेष्ठ आहे. त्याला कळणार नाही का? ते आपल्याला कळलं पाहिजे, त्याला कळतं. जेव्हा आपल्याला कळणार, की त्याला कळतं, आपण चिंतारहित जीवन जगणार आणि त्याची वाणी आपण सरळ रीतीने ऐकणार. तो आपल्याशी बोलतो बरं का, पण आपण ऐकलं पाहिजे. तर तुम्ही वाईट असता तुम्हाला आपल्या मुलाला चांगल्या देणग्या घ्यावायचे कळते, तर त्या स्वर्गीय पित्याजवळ जे मागाल त्यास ते किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. पवित्र आत्मा का देणार परमेश्वर माहित आहे का?
आपल्या सोबत बोलण्यासाठी, आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी. तो बोलतोय, खचित खचित तुम्हाला मी सांगत आहे, तुम्हाला कधी एकटे सोडणार नाही. तुम्हाला अनाथ सारखा सोडणार नाही. अनाथ म्हणजे माहित आहे का काय? ज्याचा नाथ नाहीये, ज्याला परमेश्वर नाहीये, ज्याला ईश्वर नाही. आपला प्रभू श्रेष्ठ आहे, अद्भुत आहे, आपल्यासोबत बोलतोय. उजवीकडे वळ, डावीकडे वळ, थांब, पुढे जाऊ नको, जास्त बोलू नको, हे करू नको. हां, हां, तेच कर. हो, 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 ते कर. योहानची सुवर्तमान पहिला अध्याय पहिला वचनपासून. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाली. जे काही झालं त्याचा वाचून झाला नाही. त्याचा ठाई जीवन होते. तो जीवन मनुष्य मात्राचा आपला प्रकाश येशू आहे. सर्व काही घडवला आणि तो प्रकाश आपल्याला मार्ग दाखवतोय. तो प्रकाश आपल्यासोबत बोलतोय. आपल्याला कळलं पाहिजे कुठं थांबायचं, कुठं नाही थांबायचं, काय बोलायचं, काय नाही बोलायचं, कुठं वळायचं, कुठं नाही वळायचं. आपण असं मंदिर आहे ज्याचा मार्गदर्शक येशू ख्रिस्त आहे. आपल्याला अनाथ सोडला नाही बरं का. अंधाराने त्याला स्वीकारले नाही, समजू शकला नाही. जर तुम्ही ख्रिस्ताचा शब्दाला ग्रहण करू शकत नाही, लक्ष देऊन ऐका. का मी बोलत आहे माहित आहे? तुम्ही हे मंदिर आहे जे अंत समयीचा अद्भुत रीतीने सेवा करणारे लोक आहे. जर अंधकार मजमध्ये आहे तर मी ख्रिस्ताचा वचन ग्रहण करू शकत नाही. लक्ष देऊन बघायचं, मजकडे अंधकार आहे का? मजमध्ये अंधकार आहे का? जर आहे, मला कोण चांगलं बघू शकतोय? मीच. मी ख्रिस्ताचा वचन ग्रहण करू शकतोय का नाही? जर करू शकत नाही तर अंधार आहे बरं का. आपल्याला त्या अंधकारावर काम करायचं आहे. आपल्यासोबत परमेश्वर बोलतोय. आपण अनाथ नाहीये. आपला नाथ जिवंत आहे. आपला नाथ आपल्या सोबत आहे. असं जीवन जगायचं नाही की आपल्याला कोणी बोललं नाही. अरे बघा, त्याचा बाप वारला म्हणून तो कसं तरी वागतोय. बाप नाही ना त्याला. असंच जीवन नाही जगायचं आपण. आपल्यासोबत आपल्या बाप बोलतोय. नवं वचन काय? तो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाश करीतो. कोणी असो, ख्रिश्चन असो, कोणी असो, मुलगा असो, मुलगी असो, वडील असो, आई असो, भाऊ असो, बहीण असो, मोठा असो, लहान असो, अपंग असो, चांगला असो, कसाही असो, नसो, पण तो काय करत आहे? सर्वांना प्रकाशमान करत आहे. जर ते प्रकाशमान झाले नाही म्हणजे त्यांनी अंधाराला सोडला नाही किंवा अंधाराला चिपकून राहिले किंवा अंधाराला सोडायची इच्छा नाही किंवा ते प्रकाशापासून पळून गेले, त्यासाठी प्रकाश त्यांच्यावर चमकू शकला नाही. त्याच प्रकाशाबद्दल पौल बोलत आहे. या युगाची देवतांनी काय केलं? अविश्वासणारे लोकांचे मन काय केले? आंधळे करून टाकले. मनच आंधळं. तर त्या प्रकाश त्यांच्या मनामध्ये पडणारच नाही. ते त्या प्रकाशाचा अनुभव घेऊच शकणार नाही. आज आपल्याला खूप जागृत राहायचंय. त्या देवाचा शब्द आपल्या कानी पडतं का? किंवा इतरांचा शब्द पडतो? नाही, नाही, असं नाही, तसंच करायला नाही, नाही, तसं करायला पाहिजे. हो, असा, असा, तसा. इतकं शब्द आपल्या कानात पडत राहतात, पडत राहतात, पडत राहतात, की देवाचा शब्द ऐकायलाच येत नाही. है ना? आई ओरडत राहती, ओरडत राहती, ओरडत राहती. अरे बाळा ऐकलं का? अरे बाळा ऐकलं. त्याचा कानात पडतच नाही तर आईचा शब्द. कसं पडणार? अरे कॅच पकड, अरे ओ पकड, अरे ते पकड, अरे पडलं का नाही, अरे बघ ते, हे बघ, ते बघ. त्याचा दुनियाचा इतकं शब्द कानात पडतात, तो आईचा शब्द ऐकू शकत नाही. मग आई रागात येऊन बाहेर येते आणि बोलती, तुला ऐकायला येत का नाही? नाहीतर 2 फटके देऊ. मग कुठंतरी बहुतेक त्याचा चमकतो किंवा तेव्हा परत पडून पण जातात नाही का? आई ग, आई ग, आई ग. हा, तेव्हा कळलं आई आली म्हणून नाही का? तेव्हापर्यंत कळतच नाही आई आली म्हणून नाही का? परंतु आपण नाही घ्यायचं बाबा. आपण थांबायचं. आपण देवाचे लेकरं आहे. थांबायचं. प्रभूवर थांबायचं आणि प्रभूचं वचन ऐकायचं. प्रभू तू जर बोलत आहे ना, मी तेच करणार. आणि प्रभू बोलतोय. तुम्हाला चांगलं वरदान देणार नाही का? म्हणजे पवित्र आत्मा देणार नाही का? का पवित्र आत्मा देणार? बोलण्यासाठी. हां, उजवीकडे वळ, डावीकडे वळ. वळून आणखीन पुढे जाऊ नको. जा पुढं. हे काम करू नको. हे विकू नको, हे विकत घेऊ नको.
असं पण सांगणार का प्रभू? इतकं लहान लहान प्रभू सर्व काही सांगणार. फक्त ऐकणाऱ्याला ऐकायला कान हवं. ज्याचे कान आहे तो ऐकू. आपल्याला प्रभूची वाणी ऐकायला येत नाही तर आपला कान आहे का ते विचार करायचा. आपल्यामध्ये प्राण पण आहे, पण आपल्या कानामध्ये शिरत नाही, वाणी शिरत नाही, आत जात नाही. बधीर झालेला आहे कान देवाचं वचन ऐकण्यासाठी. प्रभू तुमच्याशी बोलणार, तेच करा. घाबरू नका. इकडं तिकडं वळू नका. बोलणार तो. तुम्ही विचार करा ना, तुम्ही एक आई असून, वडील असून, तुम्हाला दुसऱ्यासोबत तुमच्या मुलांसोबत बोलणं तुम्हाला कळतं. त्यांना मार्गदर्शन देणं कळतं. स्नेहल, कोणी पण आला ना बेटा, दरवाजा उघडू नको बरं का. कोणी पण आला तर उघडू नको. का बोलतात आई-वडील? आणि दररोज. अरे माहित आहे ना आई मला. माहित आहे मला. आईला माहित आहे, वडिलांना माहित आहे, तरी सुद्धा बोलतात. तर आपल्या परमेश्वर बोलणार नाही का? बोलणार ना. बोलेल. हो. तर तो परमेश्वर आपल्याला सोडणार नाही. गिदियोन बोलतोय, "हे प्रभू, तूच आहे का? मला चिन्ह दाखव." आज आपण प्रभूकडे जाऊ. प्रभूला प्रभूवर विश्वास करू. तो प्रभू जो आपल्यासोबत बोलणार, आपल्याला मार्गदर्शन करणार, आपल्याला प्रत्येक सत्यतामध्ये चालवणार, की आपण त्याचमध्ये टिकून राहणार. आणि आणि कोणीही आपल्याला फसवू शकत नाही बरं का. आज दुनियामध्ये मी माझ्या बापाचं ऐकलं. जर माझं बापाचं ऐकून मी चांगलं चालू शकतोय, हा दुनियाचा बाप जर ते स्वर्गीय बापाचं ऐकलं तर किती चांगलं होणार. एक बेवडा बाप, दारुड्या बाप आपल्या मुलांना चांगलं दाखवू शकतोय, तर तो बाप किती चांगलं दाखवणार. तो प्रभू येशू ख्रिस्त दारुड्या बापाबद्दल बोलला नाही. उत्तम पेक्षा उत्तम बाप, वाईट आणि वाईट असून पण तो चांगला मार्ग दाखवतोय. तर प्रभू दाखवणार नाही? दाखवणार. बोलणार नाही? बोलणार. तर आपण आजपासून त्याचा वाणी ऐकण्यासाठी स्वतःला देऊन टाकू. त्याच्या शब्दांनी तो आपल्यासोबत बोलणार. हे प्रभू परमेश्वरा, तुझे लेकरांसाठी उपकार मानतो. आम्हाला तुझ्यासोबत संभाषण करण्यासाठी संधी दिला उपकार मानतो. आणि इतकंच नव्हे, तर यापुढे आम्ही तुझसमोर वाट पाहण्यासाठी, तुझं वाणी ऐकण्यासाठी तू आम्हाला बोलवत आहे. हो बाप्पा, आतापासून आम्ही सर्व झोपताना, काम करताना, काहीही करताना आमचे कर्ण, आमचे कान तुझ्यासाठी उघड आहे बाप्पा. तुझी वाणी ऐकण्यासाठी आम्ही स्वतःला देऊन टाकणार बाप्पा. फक्त तू आम्हाला क्षमा कर. पुन्हा बोल. आम्हाला मार्ग दाखव. जसं तुला आवडतं तसं जगायची आम्हाला इच्छा आहे. सर्व आई-वडिलांसाठी धन्यवाद. सर्व मोठे लोकांसाठी धन्यवाद. सर्व प्रियजनांसाठी धन्यवाद. सर्व लेकरांसाठी धन्यवाद. तू जे चांगलं काम आमच्यामध्ये प्रारंभिलं, ते सर्व बाप्पा आमचे सर्व नातेवाईकांना आशीर्वादित कर. सर्वांचं तारण कर बाप्पा. आज आम्ही सर्व एक चित एक मन होऊन प्रियजनांचं तारण होण्यासाठी मागत आहे. तू चांगला प्रभू आहे बाप्पा. तू अद्भुत परमेश्वर आहे. आमचं मागण्याचा बुद्धीच्या पलीकडे तू देणारा परमेश्वर आहे. आज आम्ही तुला धन्यवाद करतो प्रभू. आज ख्रिस्ताचा पवित्र व निर्दोष रक्त इथं उपस्थित प्रत्येकांवर मागत आहे बाप्पा. आज येऊ शकले नाही त्यांच्यावरही मागतो प्रभू. आमचा विजय अक्कावर, त्यांच्या कुटुंबांवर, त्यांच्या सर्वांचा तारण कर बाप्पा. जे काही तुझे लेकरांचे काम अडकले ते सर्व बाप्पा तुझं वचन पाठवून बंधन मुक्त कर प्रभू राजा. सर्व बंधन तुटू दे. सर्व दुष्टाचे कार्यक्रम वाईट नाश होऊ दे बाप्पा. तुझी महिमा करून घे. आम्ही तुला धन्यवाद करतो प्रभू. स्तुती करतो परमेश्वरा. तुझा उपकार मानतो. आज ख्रिस्ताचा पवित्र व निर्दोष रक्त, त्या रक्ताचा अद्भुत कृपा, आशीर्वाद. हो प्रभू, हे रक्त जे आम्हासाठी सांडलं, त्या रक्ताचा सर्व प्रकारचे आशीर्वाद, सर्व प्रकारची कृपा, बहुरूपी कृपा सर्वांवर उतरू दे. त्यांच्या मुखात तुझे शब्द, त्यांच्या कानात तुझे शब्द, त्यांच्या पोटात तुझे शब्द. हो प्रभू, त्यांचा अंतःकरण, त्यांचा प्याला उमडू दे बाप्पा. हो बाप्पा, अद्भुत रीतीने बाप्पा, बहु रीतीने
बहुपटीने आशीर्वादित कर. मागण्याचा, विचाराचा, बुद्धीचा पलीकडे तू देणारा एकमात्र परमेश्वरा, आम्ही सर्व तू समोर साष्टांग प्रणाम करतो. झुकतो प्रभू राजा. नमितो, स्तवितो, उंचवितो. अशक्तपणामध्ये शक्ती दे, मूर्खतामध्ये ज्ञान दे, कमजोरीमध्ये बल दे. एकही नाश होऊ नये. सर्वांचं तारण होऊ दे. आणि सर्व तुझे लेकरं, तुझे सेवक, तुझे दास, तुझे अंत समयचे भविष्यवक्ता असं कर. ज्या कारणाभूत त्यांना निवडलं ते सर्व पूर्ण कर बाप्पा. आम्ही धन्यवाद करतो. तू केलेले उपकारांबद्दल उपकार मानतो. दयाबद्दल उपकार मानतो. दिलेली आरोग्याबद्दल उपकार मानतो. सर्वांना आशीर्वादित कर. तुझा महिमा करून घे. तुझ्या प्रार्थनात येणाऱ्यासाठी ज्यांचे अंतःकरण तुझ्या सोबत चांगलं आहे, सर्वांना आमच्या सोबत एकत्रित कर, की आम्ही तुझी सेवा करावी, एकमेकाशी प्रेम करावी. ख्रिस्ताचा शरीराचा चांगला रचना आमच्यामधून करून घे बाप्पा. आम्ही सर्व ख्रिस्ताची रचना व्हावे. ख्रिस्ताचा देह व्हावे. तसं देहाचा प्रत्येक अवयवाला घेऊन ये. तुझी महिमा करून घे. येशूचा पवित्र व गोड नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन.